भेंडी हे आजकालचे लहान मुलं आहेत ना, त्यांना समर वॅकेशन हॉलिडे द्यायलाच नाही पाहिजे का? भेंडी म्हणजे बघ, जेव्हा आपल्याला लहान असताना स्कूलमध्ये समर वॅकेशन असायचे तेव्हा आपण आउटडोर गेम जास्त खेळायचो, जसं की कॅरम, लपाछुपी, पकडा पकडी, घर घर. हा, आणि गावी जायचो ते काय ट्री हाऊस बनवायचो, साखळी खेळायचो, आंबे तोडायला जायचो आणि सकुवाची बरोबर काजू गोळा करायला जायचो. नंतर सकुवाची ते काजू गरम करायची, फोडायची आणि त्याच्यानंतर आपल्याला खायला द्यायची. तेव्हाचे दिवस ना खूपच छान होते, वेगळीच मज्जा होती. या मोबाईलने ना सर्वांची जिंदगीचे हा, बट काय करणार, जनरेशन वाईज तर चेंज व्हावंच लागणार ना. आणि आता आपल्याला सुद्धा मोबाईलच्या विना कुठेच येणार. भेंडी मोबाईल पर्यंत ठीक होतं, पण हा जो इंटरनेटचा जमाना ना, जो डे बाय डे फास्ट फॉरवर्ड होता ना, त्याच्यामुळे हे मुलं लहान ना हाताच्या बाहेर निघून चालले. हो, बट आताची जनरेशनच तशी आहे ना, सगळं चेंज झालं. नाही 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 भेंडी, ही ह्यांची चुकी नाही, ह्यांच्या मम्मी पप्पांची चुकी. कशी काय? एवढ्या कमी वयामध्ये ह्यांना मोबाईल देतात, इंटरनेट यूज करतात हे लोक, तर ऑब्व्हियसली हे लोक बिघडणारच ना. हा, बट ह्याच्यामुळे ना फक्त लहान मुलं नाही तर मोठी माणसं पण बिघडलीच आहेत ना. आता आपलेच पॅरेंट्स बघ, झोपायच्या अगोदर फोन यूज करतात. भेंडी पण मोबाईल एवढा पण नाही यूज करायचा ना, एका लिमिट पर्यंत यूज करायचं. बरोबर बोलते आहेस. पहिली गोष्ट म्हणजे हे जे चिंटर पिंटर मुलं आहेत ना, ह्यांना मोबाईल द्यायलाच नाही पाहिजे. आणि राहिली गोष्ट त्यांच्या पॅरेंट्सची, त्यांच्या पॅरेंट्सने पण कमी यूज करायला पाहिजे. ज्या टाइम मध्ये हे लोक मोबाईल यूज करतात ना, तो टाइम ह्या लोकांनी ना कुठेतरी युटिलाइज करायला पाहिजे, यू नो. एक्चुअली बट ये सब ना दिखावा है. हाँ, तेरे जैसे लोगों को ये दिखावा ही लगेगा, सोशल मीडिया एडिक्टेड. अच्छा, त्यांचा मोबाईल काय यूज करायचा? ही लहान मुलं ना डोक्यात काय केलं तुझं त्याने? भेंडी, ते काल माझी मावशी आणि तिचा मुलगा आलेला, भाई साहेबची डोक्याची वाट लावली ना भेंडी, मी तुला काय बोलू. पहिल्यापासून नुसता दीदी मोबाईल दे, दीदी मोबाईल दे. मला वाटलं लहान मुलगा आहे, छोटा आहे, देते त्याला, 1-2 गेम्स खेळून रिटर्न देईल. मोबाईल दिला त्याला आणि मी वॉशरूमला गेली, आणि जशी मी बाहेर आली, हा भेंडी माझा इन्स्टा ओपन करून रील्स बघतो. सिरियसली. बट तू इन्स्टावर पासवर्ड नाही ठेवत का? भेंडी, मी माझा मोबाईल कोणाला देतच नाही ना, पासवर्डची काय गरज. हा, पण हा काही खतरनाक मुलगा आहे. हसतेस, ह्याच्या पुढे आई. हा बोल. मी बोलली, खूप टाइम झाले, आता तू मला माझा मोबाईल रिटर्न कर आणि जेवायला चल. तर त्याने तो मला दिला नाही, त्यामुळे मी त्याच्याकडून जबरदस्ती काढून घेतला. तर त्याने माझा लॅपटॉप समोर होता, तो उचलल्याने दिवाळाला आपटला. बाप रे, लॅपटॉपचा सत्यानाश केला तो केला, पण माझा मोबाईल पण हँग केला. कसं काय? मोबाईल मध्ये म्हणजे त्यांनी 30 गेम्स डाउनलोड केला. काय अतरंगी मुलगा आहे. भेंडी, काय खाऊन ह्याला मावशीने पैदा केलाय काय माहिती. पण लॅपटॉप मध्ये तुझीच चुकी आहे, तुने त्याच्याकडनं जबरदस्ती मोबाईल काढून घेतला. मी प्रेमानेच बोलली, ओलो बाबू मोबाईल दे, पण बाबू नालायक निघाला. भेंडी, पण मी मावशीकडून पैसे वसूल केले, जास्त लाड नाही पाहिजे. आता आपण ऐश करायचं. हे बघ भवते, एवढे पैसे मावशीने दिले. नाही, मी लॅपटॉपच विकून. पागल झाली आहेस का? अरे, अगोदरच खराब झालेला आणि वरून त्याने दिवाळाला आपटला. मग कुठे जायचं आज? भेंडी, सगळ्यात पहिलं ना वायफायचा रिचार्ज करते आणि आपल्या संध्याकाळचं पण होऊन जाईल कुठेतरी, लाईक पिझ्झा, बर्गर काहीतरी. अरे हा यार, आमचं पण संपलंय. जरा कर ना, मी तुला नंतर देते. हे माझं पण घर आहे आणि मी हे इकडचंच करत होते. ओ अच्छा, नंतर नंदूकडून घेईन मी डबल पैसे. बाबा आहेत ते माझे, त्यांचं नाव नंदूच आहे ना. ते माहिती आहे, पण तू डबल का घेणार आहे? भेंडी, कमिशन रिचार्ज करवा रही हूँ, उपकार है मेरे तेरे पे. 2 मिनट पहले तो ये तेरा घर था. घर मेरा ही है, पण उपकार कर रही हूँ ना मैं तेरे पे. काय झालं?
पैसे अटकले, नेटवर्क गेला. श्रद्धा बाळा, ढवळे आलीस तर? ते 2-3 दिवस इकडे नेटवर्क नाही असणार आहे. म्हणजे काय झालंय मम्मा? अगं मला ती पंडितबाई बोलली की आपल्या इकडे ते अंडरग्राउंड नेटवर्क कनेक्शन होतं ना, त्याची लाईनच कट केली आहे बीएमसी वाल्यांनी. ते त्या दिवशी पाऊस पडला ना, त्याच्यामुळे. हे बीएमसी वाले ह्यांचं दरवर्षाचं आहे. भेंडी माझे पैसे अटकले ना. आपल्याच एरियामध्ये झालंय मम्मा की म्हणजे आजूबाजूच्या एरियामध्ये पण झालंय? सगळीकडेच झालं असणार ना ग. भेंडी, मी आता व्हिडिओज कसे अपलोड करू, सिरीज कशी बघू, आणि आहान बरोबर कसं चॅट करणार? इथेच मम्मा आहे इथे. हा ते स्टडीज करायचं होतं ना, ग्रुप स्टडी. मी येते सामान ठेवून. हा ब्रो, आता काय करायचं? विदाउट इंटरनेट तर मोबाईल मध्ये बघण्यासारखं काहीच नाही. भेंडी लाईट गेली असती तरी चाललं असतं यार, पण हा नेटवर्क का कट केला या साल्या लोकांनी? लाईट गेली असती ना तर अजून प्रॉब्लेम्स झाले असते. काय नाही झालं असतं यार. तर टीव्हीला काय बघणार आहे? त्याच्यामध्ये बघण्यासारखं काहीच नाही. एक सासभाऊचा सिरियल सोडून. विदाउट इंटरनेट तो पण युजलेसच आहे. एवढी का हायपर होतेस? येईल उद्यापर्यंत. भेंडी, मी आहानशी कसं चॅट करू? आणि विदाउट इन्स्टा मी नाही राहू शकत. बट तूच बोललीस ना की लिमिट मध्ये यूज करायचं. काय स्वतःवर कंट्रोल असायला पाहिजे. हा, मग माझा कंट्रोल आहे माझ्यावरती. ओ रिअली? आता तू तुझा टाइम युटिलाइज कर विदाउट इंटरनेट. डू समथिंग क्रिएटिव्ह बेबी. मैं चली. भेंडी, तू कुठे जातेस? मम्माला हेल्प करायचंय किचन मध्ये. का? युटिलाइजिंग माय टाइम बेब. I will also join you. Sure.